हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा। तर हे बघा, हे इथे सलवार पॅन्ट आहे तयार झालेला आणि या पॅन्टला कस्टमरला इथे पॉकेट लावून पाहिजे आहे। तर हे बघा, रेडी सलवारला इथे आपल्याला पॉकेट कशा प्रकारे लावायचे आहे। तर वरच्या साईडने इथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आहे आणि ही आपल्या सलवार पॅन्टची उजवी बाजू आहे, म्हणजे आपल्या उजव्या हाताकडची बाजू आहे समोरून सरळ साईडने। तर हे बघा, आता इथे 6 इंचासाठी मी मार्किंग केलं आहे, कारण आपला हात जाईन आपल्या हाता एवढं। तर इथे बघा, आता 13 इंच एक लांब पट्टी आहे, म्हणजे डबल फोल्डमध्ये इथे 13 इंच आहे। तर पूर्ण लांबी याची 26 इंच आहे। तर वरच्या साईडने इथे बघा, आता 2 इंच वर सोडून घेतलं आहे आणि आता जे 6 इंच आपण मार्किंग केलं आहे, आता इथे काय करायचं आहे, आपल्याला जे आपण पॉकेट बनवण्यासाठी कपडा घेतला आहे तो त्या लाईनवर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि इथे थोडंसं दोन्ही साईडने म्हणजे 1/2 इंच अंतरावर असं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा, आता या पद्धतीने मार्किंग केलं आहे मी, जे खालच्या बाजूला आहे तसंच वरच्या बाजूला पण तेवढं मार्किंग केलं आहे। आता बघा, इथे 1/2 इंचावर अधिक एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन शिलाईच्या मधात इथे 1/2 इंच अंतर असलं पाहिजे। तर बघा, आता इथे थोडंसं लॉक करून घेतलं आहे। आता याच्यामधून काय करायचं आहे, आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जे मधातून शिलाई आहे ना, तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा। तर जिथपर्यंत आपलं 6 इंचाचं मार्किंग आहे किंवा शिलाई आपली लॉक आहे तिथपर्यंत कट करून घ्यायचं आहे। आता हा कपडा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आता इथे असं आतल्या साईडला फोल्ड करून याच्यावर आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर एकदम व्यवस्थित आपल्याला कपडा पूर्ण सरळ ओपन करून घ्यायचा आहे खालच्या साईडला आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे काठावर एकदम बारीक। तर हे बघा, आता इथे दोन्ही बाजूने तसं सेम आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे काठावर। आणि दोन्ही काठावर इथे आपल्याला थोडीशी शिलाई लॉक करून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने। आता काय करायचं आहे, आपल्याला जे कपडा आपण खाली सोडलेला आहे, आता बघा वरच्या साईडने किती सुंदर इथे फिनिशिंगमध्येच आपले तयार झालेलं आहे। आता इथे या पद्धतीने आपल्याला हे जे डबल कपडा आहे तो आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे। तर याचे 4ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहे बघून। तर खालच्या साईडने बंदच आहेत, आपल्याला तिथे शिलाई मारायची गरज नाही, आपल्याला 3च भाग जोडावे लागणार आहे। तर बघा, आता वरच्या साईडनं पण मी जोडून घेत आहे। तर खूप सोपी पद्धत आहे ही, अशी कोणत्या पण पॅन्टला वगैरे तुम्ही तयार असेल तरीसुद्धा वरच्या साईडने इथे पाऊच लावू शकता। तर हे बघा, आता इथे वरच्या साईडने मी हे वरच्या बाजूचा जे कपडा आहे ते इथे याच्यावर एक टिप देऊन घेतली आहे, फक्त वरच्या साईडने, खाली आपलं मोकळंच आहे। तर हे बघा, किती छान इथे कुठेही काही बी असं धागा वगैरे काही दिसत नाही, एकदम फिनिशिंग दिसत आहे आणि व्यवस्थित दिसत आहे बघा। खूप खोल असा पाऊच तयार झालेला आहे। आता इथे त्यांना मोबाईल ठेवू शकतात किंवा ते जे बी काही त्यांच्या गरजेचं आहे ते ठेवू शकतात। ते बघा, या प्रकारे इथे आपला पॉकेट तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।